कुठून आलेत बाबा? धाराशिव जिल्हा मध्ये तेरखेडा गाव आहे, खेडेगाव आहे. आमच्यामध्ये आई वडील आणि हे सगळे माझे चुलते महाराज आहेत. मग त्यांनी म्हणजे असं काही वाटत नाही त्यांना की आपला म्हणजे प्रपंच किंवा हे काही नाही, जे समाजकारण आहे ह्याच्यासाठी आम्ही झटतो. हे असं आम्हाला कोणी काही देवा घ्यावा असं काही वाटत नाही आम्हाला. आम्ही म्हणजे प्रेमानं काम करतो की समोरच्या माणसाला आवडावं, हे आमचं काम आवडावं आणि त्यांचा काहीतरी म्हणजे आमचे संस्कार हे वाईट किंवा चांगले आहेत, हे चांगलेच संस्कार घ्यावे. जर माझ्यासारखा कलाकार 100पैकी एक जण झाला तरी मी जिंकलं, म्हणून मी काम करतो, दुसरं काही नाही. किती वर्षापासून करतो तुम्ही? माझं आता 59 वर्ष आहे, म्हणजे लहानपणापासून करतो, असं काही नाही. मला अच्छा. आवड आहे माहिती त्याची. अच्छा. हा, आता मग पांडुरंगाला भेटायचं. पांडुरंगाला भेटत चाललो आता सध्या. कसं वाटतं पांडुरंगाला भेटल्यावर? आनंद वाटतो एकदम, असं उघडं होऊन चांगलं म्हणजे असं वाटतं ना, आनंद वाटतो. त्याचं काय सगळ्यात तुम्ही तर समजा असे काय, पण मला आनंद वाटतो. आता हा 21 दिवसांचा प्रवास कसा असतो बरं? एकदम सुखाचा असतो. पाऊस असतो, ऊन असतो, वारा असतो, असं काही वाटत नाही. एक नंबरचा प्रवास वाटतो. घरचं वातावरण म्हणजे लक्ष ठेवायचं नाही, काही नाही, लक्षात पण येत नाही की प्रपंच आपला आहे, प्रपंच आहे किंवा आपली मुलगा आहे, मुलगी आहे, आपल्या आहे, सविस्तर राहतात. ते काही नाही. वारीतली एखादी आवडीची गोष्ट सांगा तुमची, वारीतली एखादी जी खूप जास्त आवडीची गोष्ट आहे की जी बघायला किंवा ती नाही, त्यात वारीमध्ये अनुभव- जे समाजकारण नाही, मला आवडती गोष्ट कोणती, समाज भरपूर येतो आणि त्या सहकार्य मिळतं आणि त्यांना बी आमचं काहीतरी वाटतं की हे एक चांगलं करतं कार्य, हे आमचं पाहतात, हेच आम्हाला समाधान वाटतं, हा. दुसरं काही नाही.